गोदावरी उजवा कालवा लोकसहभागातून रुंदीकरण करण्याबाबत राहता येथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय तसेच शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीसाठी माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, करण ससाने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, नारायण कारले, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गंगाधर चौधरी, नितीन कापसे, दिलीप रोहम, राजेंद्र बावके, रघुनाथ बोठे, कैलास कोते, अभय शेळके, डॉक्टर धनंजय धनवटे, राजेंद्र चौधरी, साहेबराव निधाने आदींसह 11 गावातील पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार विखे म्हणाले की गोदावरी उजव्या कालव्याचे काम लोकसहभागातून सुरू करण्यात आले असून या चळवळीत मी कुठेही कमी पडणार नाही। लोकवर्गणी करून 110 किलोमीटर लांबीच्या गोदावरी उजवा कालव्याचे काम नाम फाउंडेशन आणि टाटा फाउंडेशनसह लोकसहभागातून करण्यास सर्वांनी मान्यता दिली आहे। राहता, श्रीरामपूर, कोपरगाव, निफाड आणि सिन्नर या तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन सर्वांच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले जाईल। लोकसहभागातून कालव्याचे रुंदीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वांनीच घेतला असून राजकीय जोडे बाजूला ठेवून या चांगल्या कामासाठी सर्वजण गटतट विसरून एकत्र आलेत। जिल्ह्यात हा पहिलाच प्रयत्न असून लोकसहभागातून हे काम पूर्ण केले जाणार आहे। अनेक वर्षांपासून या कालव्याच्या नूतनीकरणाचे काम निधी अभावी रखडले होते। लोकसहभागातून चमत्कार होऊ शकतो, त्यामुळे यात कोणीही राजकारण आणू नये। माझ्याकडून देखील यात कोणतेही राजकीय गालबोट लागणार नाही। या कामासाठी मोठा खर्च असून लोकसहभागातून तो उभा केला जाईल असंही नामदार विखे यांनी स्पष्ट केलंय। मला स्वातंत्र्याच्या पाठपुरामुळे आता बहुतेक आपल्याला यातून काही निष्पत्ती काही न्याय मिळेल असं आपल्या आपण शेवटच्या उच्च न्यायालयात जातो, सर्वोच्च न्यायालयात जातो। आपण आता जी प्रक्रिया मान्य सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला अधिकार दिला होता की आपण उच्च न्यायालयात करत जा, आता त्याची प्रक्रिया आपण न्यायालयातून सुरुवात केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा ही 4-5 महिन्याची झाली, म्हणजे जो शेवटच्या न्यायालयात जाऊन कोर्ट सुधारणा करते पहिल्या पाणी घ्यायला गेले मग आपण अडचणी करावं नाही। आता आपण ही प्रक्रिया न्यायालयामध्ये आपण सुरुवात केली, म्हणजे निदान पावसाळ्यामुळे काहीतरी निकाल आपल्याला मिळेल। त्यामुळे हा जो सातत्याने रोड सोडतो पाणी सुधारतरी आपल्याला मार्गदर्शन मिळतं। रोडवर पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये निर्णय होता। पुढच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मला वाटतं की काम पूर्ण केलं जाईल आणि तुमच्या या दुसऱ्या भागाला 100% पाणी देण्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलत होतो की विरोधी पक्ष नेते त्यासाठी मला दिलेले आहे हे त्या पदाचा पूर्ण वापर करत हे 100% पाणी द्यायची जबाबदारी पूर्वी घेतली होती, आता घेतलेली आहे आणि त्यावर तुम्ही चिंता करण्याच्या कारणाने ते पाणी सुद्धा आपल्या भागाच्या लोकांना देणार आणि म्हणून केवळ काहीतरी राजकीय भूमिका मांडायची, कुठे लढायच्या, चिंता करायच्या त्याच्या लोकांनी माहिती घेतलेलं काय असे म्हणतात। ठीक आहे, आपल्याला बोलायचं पण आता कळलं पुढं चाललं आपले पुढं पूर्वी माझ्या गोष्टी पाठवायला चालाय केली कळलं पाहिजे आपण बदल बरोबर आता आता वाटतं आपण काही की धनराम त्याला 25 वर्ष झाले साहेबाला आपण घ्यावं लागेल। बाबांनी खरं बरोबर दिलं। प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद, माय न्यूज, राहता।